नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा इशू मराठी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पोलीस पाटील या पदासाठी झालेला पेपर पाहणार आहोत. हा पेपर जिल्हा अधिकारी कार्यालय नांदेड यासाठी घेण्यात आलेला आहे. दिनांक 14 जानेवारी 2024 या दिवशी हा पेपर घेण्यात आला होता. यामध्ये एकूण 80 प्रश्न हे 80 गुणासाठी आहेत. तरीही आगामी येणाऱ्या पोलीस पाटील भरतीसाठी हे सर्व प्रश्न अत्यंत महत्त्वपूर्ण असे आहेत. तरीही सर्वांनी हे प्रश्न शेवटपर्यंत पाहायचे आहेत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक पहिला, पदावली सोडवा. तर या ठिकाणी बघा, कंसामध्ये 5+5 म्हणजेच 10. तर दुसऱ्या कंसामध्ये 8 - 3 = 5. तर बाहेर या ठिकाणी -10 आहेत. तर 10 × 5 = 50 - 10 = 40. तर या प्रश्नाचे उत्तर 40 हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 2, सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात? तर राष्ट्रपती हे इतर न्यायाधीशाची नेमणूक करतात. प्रश्न क्रमांक 3, उत्तर मध्य भारतात उन्हाळ्यात वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांना काय म्हणतात? तर उष्ण वाऱ्यांना लू वारे असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 4, हवा प्रसरण पावली की विरळ होते. प्रश्न क्रमांक 5, प्रत्येक कार्डवर एक याप्रमाणे PRO BAB ILITY शब्दातील सर्व अक्षरे लिहिली आणि ती कार्ड पालती ठेवली. त्यामधून एक कार्ड उचलल्यास ते अक्षर B असण्याची संभाव्यता काय? तर या ठिकाणी पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 एकूण 11 अक्षरे आहेत. त्यापैकी एक कार्ड उचलायचे B या नावाचं. तर B हे 2दा असल्यामुळे संभाव्यता ही 2/11 आहे. तर बरोबर उत्तर हे 2/11 आहे. प्रश्न क्रमांक 6, 2022 मध्ये उद्भवलेल्या गोवंशीय पशूचा आजार कुठला? तर लंपी हा आजार 2022 मध्ये गोवंशीय पशूंना उद्भवलेला आजार आहे. प्रश्न क्रमांक 7, खारफुटी या वनस्पतीमुळे बनलेल्या जंगलाला काय म्हणतात? तर त्या जंगलाला कांदळवन असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 8, मतदार दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 25 जानेवारी या दिवशी मतदार दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 9, एका धावण्याच्या शर्यतीत A हा B च्या पुढे होता आणि C हा D च्या पुढे होता, पण B आणि C अगदी बरोबर रेषेत पळत होते. तर या स्पर्धेत विजयी कोण होईल? तर या ठिकाणी A हा B च्या पुढे होता, म्हणजे A हा विजयी होईल. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कुठल्या कारणाने सरपंच अपात्र होऊ शकत नाही? तर आयकर न भरल्यामुळे सरपंच हा अपात्र होऊ शकत नाही. तर तिन्ही कारणामुळे सरपंच हा अपात्र होऊ शकतो. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कुठले जलाशय असलेले ठिकाण नांदेड जिल्ह्यातील नाही? तर इसापूर हे ठिकाण नांदेड या जिल्ह्यामध्ये नाही. प्रश्न क्रमांक 12, स्टीपलचेस खेळात राष्ट्रकुल पदक विजेता मराठी खेळाडू कोण? तर अविनाश साबळे हा राष्ट्रकुल पदक विजेता मराठी खेळाडू आहे. प्रश्न क्रमांक 13, सूर्यमालेतील 4था ग्रह कोणता? तर मंगळ हा सूर्यमालेतील 4था ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 14, आशेचे भूषिर अर्थात कॅप ऑफ गुड होप कुठल्या देशात आहे? तर हे दक्षिण आफ्रिका या देशामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 15, तीर्थकर ही संज्ञा कुठल्या धर्माशी निगडीत आहे? तर जैन धर्माशी निगडीत तीर्थकर ही संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक 16, महात्मा फुले यांनी कुठल्या काव्य प्रकाराची रचना केली? तर अखंड या काव्य प्रकाराची रचना महात्मा फुले यांनी केली. प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी योग्य स्पेलिंग ओळखा.
तर बजेट या शब्दाची योग्य स्पेलिंग ओळखायची आहे. तर BUDGET बजेट ही स्पेलिंग योग्य आहे. प्रश्न क्रमांक 18. प्रश्नचिन्हांच्या ठिकाणी येणारी संख्या ओळखा. तर या ठिकाणी पहा, प्रत्येक संख्या ही दुपटीने वाढत गेली आहे. 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16 दुना 32. या ठिकाणी 32 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 19. अमिताभ बच्चन यांनी सूत्रसंचालन केलेला कार्यक्रम कुठला? तर कौन बनेगा करोडपती यामध्ये अमिताभ बच्चन यांनी सूत्रसंचालन केलेले आहे. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण आहेत? तर नितीन करिरे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे सचिव हे 2023मध्ये होते. तर सध्या कोण आहेत हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 21. ऐतिहासिक 2020-21 भारत ऑस्ट्रेलिया क्रिकेट कसोटी मालिकेत भारताला विजय मिळवून देणारा मराठमोळा कर्णधार कोण? तर अजिंक्य रहाणे हा विजय मिळवून देणारा कर्णधार आहे. प्रश्न क्रमांक 22. गुरुत्वाकर्षण सिद्धांत व समीकरण कुठल्या शास्त्रज्ञांनी मांडले? तर न्यूटन या शास्त्रज्ञाने हे सिद्धांत मांडला. प्रश्न क्रमांक 23. संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? तर राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. तर लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. प्रश्न क्रमांक 24. लक्षद्वीपची राजधानी कोणती? तर कवरत्ती ही लक्षद्वीप या बेटाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 25. चलनी नोटावर कोणाची सही असते? तर रिझर्व्ह बँक गव्हर्नर यांची सही चलनी नोटावर असते. प्रश्न क्रमांक 26. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? तर ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. प्रश्न क्रमांक 27. नांदेड जिल्ह्यातील कुठल्या ठिकाणी खंडेरायाची प्रसिद्ध यात्रा भरते? तर माळेगाव या ठिकाणी खंडेरायाची प्रसिद्ध यात्रा भरते. प्रश्न क्रमांक 28. सिंहगड किल्ल्याचे मूळचे नाव काय? तर कोंढाणा असे सिंहगड या किल्ल्याचे पूर्वीचे नाव होते. प्रश्न क्रमांक 29. दागिन्यांनी सजवलेला या अर्थाचा शब्द कोणता? तर अलंकृत हा या अर्थाचा शब्द आहे. प्रश्न क्रमांक 30. मराठवाड्यातील कृषी विद्यापीठ कुठे आहे? तर परभणी जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातील कृषी विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक 31. खालीलपैकी कुठली बाब पोलीस पाटलाच्या कर्तव्यात समाविष्ट नाही? तर मतदान केंद्र प्रमुख म्हणून काम करणे ही बाब पोलीस पाटलाच्या कर्तव्यात समाविष्ट नाही. तर इतर तिन्ही बाबी पोलीस पाटलाच्या कर्तव्यात समाविष्ट आहेत. प्रश्न क्रमांक 32. खालीलपैकी कुठली नदी नांदेड जिल्ह्यात वाहत नाही? तर कयाधू ही नदी नांदेड जिल्ह्यातून वाहत नाही. प्रश्न क्रमांक 33. नीरज चोप्रा हे नाव कुठल्या खेळाशी निगडीत आहे? तर भालाफेक या खेळाशी संबंधित नीरज चोप्रा हे नाव आहे. प्रश्न क्रमांक 34. भारत स्वतंत्र झाला तेव्हा गव्हर्नर जनरल कोण होते? तर माउंटबॅटन हे भारत स्वतंत्र झाला तेव्हा गव्हर्नर जनरल होते. प्रश्न क्रमांक 35. पोलीस पाटील पदाची नियुक्ती प्राधिकारी कोण? तर उपविभागीय अधिकारी ही पोलीस पाटील पदाची नियुक्ती प्राधिकारी आहे. प्रश्न क्रमांक 36. वि. वा. शिरवाडकर यांचे टोपण नाव काय? तर कुसुमाग्रज असे वि. वा. शिरवाडकर यांचे टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 37. आत्मपाम्पलेट या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक कोण? तर आशिष बेंडे हे या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. प्रश्न क्रमांक 38. निवडणुकीत मतदान नोंदणीसाठी किमान वय किती आवश्यक आहे? तर 18 वर्ष वय हे मतदान नोंदणीसाठी आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 39. एक्सपेरिमेंट या शब्दाचा अर्थ काय आहे? तर एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोग करणे असा या शब्दाचा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 40. वस्तू आणि सेवा कर याला इंग्रजीत संक्षिप्त स्वरूपात काय म्हणतात? तर GST असे वस्तू व सेवा कर याला म्हणतात. प्रश्न क्रमांक 41. खालीलपैकी सर्वात वरिष्ठ अधिकारी कोण? तर पोलीस महासंचालक हा
यापैकी सर्वात वरिष्ठ अधिकारी आहे? प्रश्न क्रमांक 42. आय टी कंपनी या शब्दात आयचा विस्तार काय आहे? तर आयचा विस्तार हा इन्फॉर्मेशन असा आहे. प्रश्न क्रमांक 43. खालीलपैकी कोण जगप्रसिद्ध तबलावादक आहेत? तर झाकीर हुसेन हे जगप्रसिद्ध तबलावादक आहेत. प्रश्न क्रमांक 44. पोलीस पाटील पात्रता, नेमणूक, शिस्तभंग या बाबी कुठल्या कायद्यात समाविष्ट आहेत? तर महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम यामध्ये या सर्व बाबी समाविष्ट आहेत. प्रश्न क्रमांक 45. पोलीस पाटलाच्या अनुपस्थितीत त्याचे कामकाज कोण बघते? तर शेजारील गावातील पोलीस पाटील त्यांच्या अनुपस्थित कामकाज पाहतो. प्रश्न क्रमांक 46. शीख धर्मातील तिसरे गुरु कोण? तर गुरु अंगद देव हे शीख तिसरे गुरु आहेत. तर गुरु गोविंद सिंग हे 10वे गुरु होते. प्रश्न क्रमांक 47. स्थूल देशांतर्गत उत्पादनचा अर्थ काय आहे? तर GDP याचा अर्थ आहे एका देशाच्या सीमेत उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा म्हणजेच स्थूल देशांतर्गत उत्पादन होय. प्रश्न क्रमांक 49. खालीलपैकी वेगळा पर्याय ओळखा. तर भुजंग पर्याय हा खालीलपैकी वेगळा पर्याय आहे. उपमा, रूपक व चेतना गुणवृत्ती हे अलंकाराचे प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक 50. ही हॅड स्टडीड प्रॉपरली या वाक्यात प्रॉपरली हे काय आहे? तर हे ॲडव्हर्ब आहे. प्रश्न क्रमांक 51. मराठी भाषा कुठल्या लिपीत लिहिली जाते? तर देवनागरी या लिपीमध्ये मराठी भाषा लिहिली जाते. प्रश्न क्रमांक 52. जायकवाडी धरणाजवळ कुठले शहर आहे? तर पैठण हे शहर जायकवाडी या धरणाजवळ आहे. प्रश्न क्रमांक 53. पुरवठ्यापेक्षा मागणी वाढल्यास त्याचा परिणाम काय होतो? तर पुरवठ्यापेक्षा मागणी वाढल्यास महागाई वाढते. प्रश्न क्रमांक 54. खालीलपैकी कुठला देश द्वितीय महायुद्धात अक्षराष्ट्रात समाविष्ट नव्हते? तर अमेरिका हा देश अक्षराष्ट्रात समाविष्ट नव्हता. प्रश्न क्रमांक 55. खालीलपैकी वेगळा पर्याय ओळखा. तर बैसाखी हा यापैकी वेगळा पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 56. खालीलपैकी कुठला महाराष्ट्रातील खेळ आहे? आट्यापाट्या हा महाराष्ट्रातील खेळ आहे. प्रश्न क्रमांक 57. कुठल्या शहराची ओळख भारतातील सर्वात स्वच्छ शहर अशी आहे? तर इंदोर या शहराची ओळख ही भारतातील सर्वात स्वच्छ शहराची ओळख आहे. प्रश्न क्रमांक 58. नांदेड जिल्ह्यात कुठल्या आदिम जमातीचे वास्तव्य आहे? तर कोलम या आदिम जमातीचे वास्तव्य हे नांदेड जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 59. जनुकांचा व आनुवंशिकतेचा अभ्यास कुठल्या शाखेत केला जातो? तर जेनेटिक्स या शाखेमध्ये जनुकांचा व आनुवंशिकतेचा अभ्यास केला जातो. प्रश्न क्रमांक 60. जपान 2022 ऑलिम्पिकमध्ये भारताने पुरुष हॉकीमध्ये कुठले पदक जिंकले? तर पुरुष हॉकीने कांस्य पदक जिंकले होते. प्रश्न क्रमांक 61. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? तर नर्मदा ही नदी पश्चिम वाहिनी आहे. प्रश्न क्रमांक 62. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार पटकावणारे भारतीय कोण? तर अमर्त्य सेन हे अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार पटकावणारे भारतीय आहेत. प्रश्न क्रमांक 63. मार्गशीर्ष अमावस्येला मराठवाड्यात कोणता दिवस साजरा केला जातो? तर वेळअवस हा दिवस मार्गशीर्ष अमावस्येला मराठवाड्यात साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 64. युरिया हा कशाचा स्रोत आहे? तर युरिया हा नत्राचा मुख्य स्रोत आहे. प्रश्न क्रमांक 65. मराठवाडा मुक्तीसंग्रामातील बँक लूट ही घटना कुठे झाली? तर उमरी या ठिकाणी बँक लूट ही घटना मराठवाडा मुक्तीसंग्रामात झाली. प्रश्न क्रमांक 66. महाराष्ट्र गीत गर्जा महाराष्ट्र माझा कोणी रचले आहे? तर राजा बडे यांनी महाराष्ट्र गीत रचले आहे.
प्रश्न क्रमांक 67 वेगळ्या अर्थाचा शब्द ओळखा. तर एक्सलंट, ब्रिलियंट, सुपर्ब, डिझास्टोरस हा वेगळा शब्द आहे. प्रश्न क्रमांक 68 शांती स्तूप राजगीर कुठल्या राज्यात आहे? तर राजगृह हे बिहार या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 69 खालीलपैकी कुठला घटक प्राणी पेशीमध्ये नसतो? तर पेशी भित्तिका हा घटक प्राणी पेशीत नसतो. तर केंद्रक, पेशीद्रव्ये आणि तंतुकणिका हे घटक प्राणी पेशीमध्ये असतात. प्रश्न क्रमांक 70 पायथागोरसचे प्रमेय कुठल्या आकृतीबाबत आहे? तर काटकोन त्रिकोण या आकृतीबाबत पायथागोरसचा प्रमेय आहे. प्रश्न क्रमांक 71 पुढील किंमत काढा. 540चे 15% किती? तर 540चे 15% हे 81 होतात. प्रश्न क्रमांक 72 वेगळा शब्द ओळखा. तर हिवताप, हत्तीरोग, डेंग्यू आणि कावीळ यापैकी कावीळ हा वेगळा शब्द आहे. प्रश्न क्रमांक 73 रणथंबोर राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर रणथंबोर राष्ट्रीय उद्यान हे राजस्थान या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 74 डॅनियसने जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्याची देणगी दिली? तर फ्रेंच राज्यक्रांती यांनी जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्याची देणगी दिली. प्रश्न क्रमांक 75 संस्थानाच्या विलिनीकरणाचा प्रश्न डॅडॅश यांनी अतिशय मुत्सद्दीपणे मार्ग काढून सोडविला? तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थानाच्या विलिनीकरणाचा प्रश्न मार्ग काढून सोडवला. प्रश्न क्रमांक 76 महाराष्ट्र पोलीस अकादमी कुठे आहे? तर नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस अकादमी आहे. प्रश्न क्रमांक 77 राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो? तर 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 78 नांदेड जिल्ह्यात किती महसूल उपविभाग आहेत? तर एकूण 8 महसूल उपविभाग हे नांदेड जिल्ह्यात आहेत. प्रश्न क्रमांक 79 तर 3A + 5B = 9, 5A + 3B = 7. तर A + B = किती? या प्रश्नाचे उत्तर हे 2 येते. सर्वांनी हा प्रश्न सोडवायचा आहे. अगदी सोपा असा हा प्रश्न आहे. तर शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक 80 पुढील संख्याचा लसावी किती? तर या ठिकाणी बघा 18, 30, 60 या संख्येचा लसावी हा म्हणजे अशी संख्या शोधायची आहे तुम्हाला 18, 30, 60 या संख्येने त्या संख्येला भाग दिला पाहिजे. तर या ठिकाणी 180 या तिन्ही संख्यांचा लसावी येतो.